19 डिसेंबर ही तारीख कदाचित कॅलेंडरवर एक सामान्य तारीख वाटत असेल, पण यंदाची 19 डिसेंबर ही तारीख जगाच्या इतिहासात एका वादळाची सुरुवात आहे. अमेरिकेपासून ते युरोपपर्यंत आणि कदाचित आशियापर्यंत अनेक मोठ्या पांढरपेशी लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कारण या दिवशी जगातील सर्वात मोठं आणि सर्वात घाणेरडं गुपित उघड होतंय. 95,000 फोटो, हजारो पानांचे पुरावे आणि जगाला हादरवून टाकणारी माहिती आता फक्त काही मिनिटांनी उघड केली जाईल. जेफ्री एप्स्टेन हे नाव ऐकलं की आजही बड्या लोकांचा थरकाप उडतो. आणि आता जेव्हा त्याच्या काळ्या साम्राज्याची कागदपत्र, ज्यांना एप्स्टेन फाईल म्हटलं जातं, ते जनतेसाठी खुली होणार आहेत, तेव्हा काय होईल याचा अंदाज लावणंही कठीण आहे. विशेष म्हणजे या यादीत फक्त अमेरिकन लोकांचीच नावं आहेत का, की भारताच्या, विशेषतः पंतप्रधान मोदींच्या मंत्र्यांची किंवा इतर बड्या भारतीयांची नावं यात अडकणार आहेत? हा प्रश्न सध्या प्रत्येकाला पडलाय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाचा पंचनामा करणार आहोत. ही फाईल नक्की काय आहे, यात कोणकोणते पुरावे आहेत, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मी जे सांगणार आहे ते पचवणं कदाचित सोपं नाहीये. नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात. अमेरिकेमध्ये सध्या जी हालचाल सुरू आहे ती एखाद्या युद्धापूर्वीच्या तयारीसारखी आहे. पण हे युद्ध सीमेवर नाहीये, तर कोर्टात आणि मीडियामध्ये लढले जाणार आहे. 19 डिसेंबर म्हणजेच आजचा दिवस अमेरिकेसोबतच जगभरातील लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण ट्रम्प प्रशासन आज जेफ्री एप्स्टेनशी संबंधित सर्व फाईल्स, सर्व कागदपत्र जनतेसमोर मांडत आहे. विचार करा, हे काही 10-15 पानांचं रिपोर्ट नाही आहे, यात हजारो पानांचे दस्तऐवज आहेत. 95,000, होय, तब्बल 95,000 फोटो आणि बँक रेकॉर्ड्स यात सामील आहेत. या फोटोंमध्ये नेमकं काय असेल, कोणाचे चेहरे असतील, हे विचार करूनच अनेकांची झोप उडाली आहे. या पुराव्यांमध्ये सेक्स स्कॅन्डल पासून ते मानवी तस्करीपर्यंतच्या अशा सर्व गोष्टी आहेत ज्या इतकी वर्ष जाणीवपूर्वक लपवून ठेवल्या होत्या. ज्या लोकांनी आजवर मुखवटे घालून समाजासमोर आपली प्रतिष्ठित प्रतिमा बनवली होती, त्यांचे खरे चेहरे या फाईल्समुळे समोर येणार आहेत. हे फक्त कागदाचे तुकडे नाहीयेत, तर ते अनेक बड्या हस्तींच्या करिअरचा अंत ठरू शकतात. त्यामुळेच सध्या वॉशिंग्टन पासून ते लंडन पर्यंत एकच खळबळ उडाली आहे. ज्यांना अजूनही प्रश्न पडलाय की हा जेफ्री एप्स्टेन नक्की कोण होता आणि तो मेल्यानंतरही त्याची इतकी चर्चा का होतीये, त्यांच्यासाठी थोडक्यात माहिती घेऊया. जेफ्री एप्स्टेन हा अमेरिकेचा एक अतिश्रीमंत फायनान्सर होता. पैशांच्या जोरावर त्याने अमेरिकेतील आणि जगातील सर्वात शक्तिशाली लोकांशी मैत्री केली होती. पण ही झाली त्याची एक बाजू. दुसरी बाजू अत्यंत भयानक आणि किळसवाणी होती. तो एक यौन अपराधी होता. त्याच्यावर आरोप होते की तो अल्पवयीन मुलींची तस्करी करायचा. फक्त तस्करीच नाही, तर त्यांचे शोषण करायचा. त्याचा स्वतःचा एक खाजगी बेटावरचा बंगला होता, ज्याला आता एप्स्टेन आयलंड किंवा पापांचं बेट म्हणून ओळखलं जातं. रिपोर्ट्सनुसार या बेटावर तो बड्या लोकांना, राजकारण्यांना आणि सेलिब्रिटीजना आमंत्रित करायचा. तिथं या लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अल्पवयीन मुली पुरवल्या जायच्या. ही गोष्ट ऐकूनच अंगावर काटा येतो. पण सर्वात धक्कादायक गोष्ट ही आहे की या बेटावर कोण कोण गेलं होतं. या प्रश्नाचंच उत्तर आता मिळणार आहे. एप्स्टेनला 2019 मध्ये अटक झाली होती, पण तुरुंगातच त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. काहींच्या मते ती आत्महत्या होती, तर काहींच्या मते ती हत्या. कारण तो जिवंत राहिला असता तर अनेकांचे बुरखे फाटले असते. तो मेला, पण आता त्याच्या फाईल्स जिवंत झाल्यात आणि त्या बोलू लागल्यात. आता तुम्ही विचाराल, या फाईल्समध्ये असं काय दडलंय? या फाईल्समध्ये फक्त नावांची यादी नाहीये, यात पुराव्यांचा डोंगर आहे. या संदर्भात 5 धक्कादायक मुद्दे पाहूया. पहिला मुद्दा, 95,000 फोटोंचा. हे साधे फोटो नाहीयेत. यात एप्स्टेनच्या खाजगी आयुष्यातील, त्याच्या पार्टीजमधील आणि दुर्दैवानं शोषण झालेल्या मुलींचे फोटो असू शकतात. FBI ला एप्स्टेनच्या मॅनहॅटनमधील घरातून हजारो मुलींचे न्यूड फोटो मिळालेत. ही संख्या 500 पेक्षा जास्त असू शकते. कॉन्डम सारख्या गोष्टींचे फोटोही यामध्ये असण्याचं सांगितलं जात आहे. हे फोटो बघून जगाला कळेल की तिथे किती भयानक प्रकार चालत होते. दुसरा मुद्दा, बँक रेकॉर्ड्सचा. पैसा कुठून आला आणि कुठे गेला? कोणी एप्स्टेनला पैसे दिले? एप्स्टेनने कोणावर पैसे उधळले? हे सगळं बँक रेकॉर्डमधून समोर येईल. तिसरा मुद्दा, हवाई प्रवासाच्या रेकॉर्ड्सचा. एप्स्टेनच्या कुप्रसिद्ध विमानानं, ज्याला लोलिता एक्सप्रेस म्हटलं जायचं, त्यातून कोण कोण त्या बेटावर गेलं होतं, त्याचे लॉग्स यात असणार आहेत. चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गिस्लेन मॅक्सवेलशी संबंधित फाईल.
एप्स्टेनची प्रेमिका आणि या गुन्ह्यांमधील त्याची साथीदार गिस्लेन मॅक्सवेल, जिच्यावरही खटला चालला, तिच्याशी संबंधित कागदपत्रही यात आहे. 5वा मुद्दा, त्याच्या मृत्यूचं गूढ. 2019 मध्ये एप्स्टेनचा मृत्यू कसा झाला याबद्दलचे दस्तऐवजही यात असण्याची शक्यता आहे. सरकारला आणि अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश आहेत की ज्या लोकांची नावं किंवा उल्लेख या फाईलमध्ये आहे, मग तो कितीही मोठा अधिकारी असो किंवा राजकारणी असो, त्यांची नावं सार्वजनिक करावी लागतील. फाईल्स रिलीज झाल्यापासून 15 दिवसांच्या आत हे स्पष्टीकरण द्यावं लागेल. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हा खुलासा ट्रम्प प्रशासन करणार आहे, पण यातही राजकारण आहे का? कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीची बदनामी होईल किंवा त्यांना लाज वाटेल म्हणून माहिती लपवता येणार नाही, मग तो कितीही मोठा नेता असो. कायद्यात अशी एक तरतूद आहे की काही विशिष्ट परिस्थितीत सुरक्षेच्या कारणास्तव किंवा इतर संवेदनशील बाबींमुळे काही भाग लपवला जाऊ शकतो. आता ट्रम्प यांच्या विरोधकांना भीती वाटतेय की या अपवादाचा वापर करून प्रशासन काही नावं लपवू शकतं का? विशेषतः अशा लोकांची नावं जी ट्रम्प यांच्या जवळची असू शकतात किंवा खुद्द ट्रम्प यांच्याशी संबंधित काही माहिती यात असू शकते. कारण अमेरिकन न्याय विभागाने एक नवीन तपास सुरू केलाय ज्यात बिल क्लिंटन यांच्यासारख्या ट्रम्प विरोधकांची नावं चर्चेत आहेत. त्यामुळे हे बघणं रंजक ठरणार आहे. हे सत्य पूर्णपणे बाहेर येतं की सोयीस्करपणे अर्धवट माहिती जगासमोर फेकली जाते. ट्रम्प प्रशासन आपल्या फायद्याचे पुरावे बाहेर काढून बाकीचे पुरावे दाबणार तर नाही ना, हा संशय अजूनही कायम आहे. ज्यांची नावं या प्रकरणात वारंवार समोर येत आहेत किंवा जे एप्स्टेनच्या संपर्कात होते, ही यादी वाचल्यावर तुम्हालाही धक्का बसेल की जगात ज्यांना आपण आदर्श मानतो त्यांची संगत किती चुकीची होती. सर्वात पहिलं नाव डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे सध्याचे राष्ट्रपती. त्यांचं नाव या यादीत सर्वात पहिले घेतलं जातंय कारण ते एप्स्टेनचे जुने मित्र होते. दुसरं नाव बिल क्लिंटन, अमेरिकेचे माजी राष्ट्रपती, डेमोक्रेटिक पक्षाचे दिग्गज नेते. यांच्यावर एप्स्टेनच्या विमानाने प्रवास केल्याचे आरोप आहेत. तिसरं नाव बिल गेट्स, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक. त्यांचा एप्स्टेनशी काय संबंध होता यावर अनेक प्रश्नचिन्ह आहेत. चौथं नाव प्रिन्स अँड्र्यूज, ब्रिटनच्या राजकारणातील ही व्यक्ती. त्यांच्यावर तर एका पीडितेने थेट आरोप केले होते ज्यामुळे त्यांना आपली रॉयल पदवीही गमवावी लागली होती. 5वं नाव स्टीव्ह बॅनन, ट्रम्प यांचे माजी सल्लागार. 6वं नाव लॉरी समर्स, हॉवर्ड युनिव्हर्सिटीचे माजी अध्यक्ष. 7वं नाव वुडी ॲलन, प्रसिद्ध फिल्ममेकर. 8वं नाव रिचर्ड ब्रॅन्सन, वर्जिन ग्रुपचे मालक आणि प्रसिद्ध उद्योगपती. 9वं नाव ॲलन डॉर्शविट्स, अमेरिकेतील एक अतिशय प्रसिद्ध वकील. जेफ्री एप्स्टेनच्या संपत्तीतून जे 19 फोटो जाहीर झाले आहेत त्यातून 9 बड्या हस्तींची नावं समोर आली आहेत. फक्त फोटो असणं किंवा एप्स्टेनला भेटणं म्हणजे ते गुन्हेगार आहेत असा याचा अर्थ होत नाही. पण प्रश्न हा उरतोय की एप्स्टेन सारख्या गुन्हेगारासोबत या लोकांचे इतके जवळचे संबंध का होते? ते त्याच्या बेटावर किंवा विमानात काय करत होते? याच प्रश्नांनी आता या दिग्गजांची झोप उडवली आहे. आता वळूयात मोठ्या प्रश्नाकडे. मोदींचे मंत्री पण फसणार का? एप्स्टेनचं जाळं हे फक्त अमेरिकेपुरतं मर्यादित नव्हतं, ते ग्लोबल होतं. जेव्हा 95,000 फोटो आणि कागदपत्र बाहेर येतात तेव्हा त्यात कोणाकोणाची नावं असतील याचा नेम नाही. सध्या तरी पुराव्यांमध्ये थेट कोणत्याही भारतीय मंत्र्याचं नाव कन्फर्म केलेलं नाहीये, पण ग्लोबल लीडर्स आणि प्रभावशाली व्यक्ती असा उल्लेख वारंवार होतोय. त्यामुळे भारतीय नेत्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि बिझनेसमध्ये अनेकांचे संबंध एकमेकांशी असतात. त्यामुळे या यादीत जर एखाद्या भारतीय व्यक्तीचं नाव निघालं तर तो भारतासाठी खूप मोठा धक्का असेल. सध्या तरी हे केवळ एक प्रश्नचिन्ह आहे, पण जेव्हा फाईल ओपन होतील तेव्हाच कळेल की या जाळ्यात भारताचं नाव ओढलं गेलं आहे की नाही. तोपर्यंत ही उत्सुकता आणि भीती दोन्हीही कायम राहणार आहेत. मित्रांनो, हे प्रकरण फक्त एका व्यक्तीचं किंवा एका देशाचं नाही आहे. हे प्रकरण आहे सत्तेच्या गैरवापराचं. पैशाच्या जोरावर काहीही विकत घेता येतं आणि काहीही लपवता येतं हा जो समज या लोकांचा होता तो आता तुटण्याच्या मार्गावर आहे. 19 डिसेंबर नंतर जग कदाचित बदलणार नाही,
पण जगातील बड्या नेत्यांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन नक्कीच बदलेल. ज्यांना आपण सेलिब्रिटीज म्हणतो त्यांचे खरे चेहरे किती भयानक असू शकतात हे यातून सिद्ध होतंय. 95,000 फोटोंमध्ये दडलेली सत्य बाहेर आल्यावर समाजात काय प्रतिक्रिया उमटेल हे पाहणं महत्त्वाचं होईल. कायद्याने सांगितलंय की कोणालाही सोडलं जाणार नाही, पण खरोखरच सर्व नावे बाहेर येतील का, की तिथंही काही सेटिंग लावली जाईल, हे येणारा काळच ठरवेल. तर मित्रांनो, ही होती एप्स्टन फाईल आणि येणाऱ्या वादळाची संपूर्ण माहिती. आम्ही प्रयत्न केलाय की या व्हिडिओतील प्रत्येक मुद्दा तुमच्यापर्यंत सोप्या भाषेत पोहोचावा. आता जाता जाता मला तुम्हाला एक विचार करायला लावणारा प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला काय वाटतं, जर या यादीत खरोखरच एखाद्या बड्या भारतीय नेत्याचं किंवा सेलिब्रिटीचं नाव आलं तर त्यांच्यावर कारवाई होईल का, की हे प्रकरण दाबलं जाईल? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सत्य सर्वांना समजेल. जर तुम्हाला आमचं हे विश्लेषण आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि हो, जेव्हा फाईल ओपन होतील आणि नावं समोर येतील तेव्हा सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.